रामकृष्ण हरी मंडळी, तर आजचा व्हिडिओ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताचा असल्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विद्यानिकेतन स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली होती. त्यासाठी अकोट तालुका अध्यक्षा सौलता काकू चिकटे, तसेच शहर अध्यक्षा भैरवीताई हिंगणकर, उपाध्यक्षा पद्माताई हिंगणकर, तसेच विद्यानिकेतन स्कूलच्या संचालिका सौ प्रीतीताई ठाकरे मॅडम हे सर्व पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर हा व्हिडिओ पोस्ट व्हायला थोडा उशीर झाला, कारण मुलांचे पेपर वगैरे असल्यामुळे एडिटिंगला एवढा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे तर येथे सर्वात आधी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, तसेच राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुद्धा येथे पूजन झाले. त्यानंतर येथे पाहुण्यांचे स्वागत झाले. त्यानंतर तालुका अध्यक्ष लता काकू चिकटे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी लहान मुलांना पटेल समजेल या स्वरूपात मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज की तर आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. तर कशासाठी? ज्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे खुली केलेली आहे, की ज्या शिक्षणामुळे आपल्यामध्ये अंधश्रद्धा, जातीभेद, अनेक प्रकारची जे काही असेल त्या सर्व गोष्टी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आपल्यामध्ये सगळे जीवनामध्ये बदल घडून आणले. जर ज्योतिबा फुले जर नसते तर आपल्या जीवनामध्ये असे बदल घडले नसते. अशा ज्योतिबा फुलेंची आज काय आहे? जयंती आहे. जयंती म्हणजे बर्थडे. तुमच्या भाषेमध्ये सांगते काय त्यांचा आज बर्थडे आहे. तर आज आपल्याला त्यांची जयंती, जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. मग साजरा कसा करायचा, कशासाठी करायचा? नुसती अशा पद्धतीने ज्योतिबा फुलेंनी काय केलं की आपल्याच पत्नीला, आपल्या वाईफला, तुम्हाला पत्नी वगैरे समजते का? समजते ना? तर पत्नीला, आपल्याच पत्नीला त्यांनी काय केलं? शाळेत घेतलं. खूप त्रास झाला, घरचे लोकांनी त्रास दिला, समाजातले लोकांनी त्रास दिला, पण त्रासाला न जुमानता त्यांनी काय केलं? आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केलं ही झाली शिक्षणाची सोय. पण आज आपण जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? माणूस होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? देव होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपल्याला जर माणूस बनायचा आहे, आता आपल्याला देवाने आपल्याला जन्म कोणाचा दिलेला आहे? मनुष्याचा दिलेला आहे. पण आपली वागणूक कशी आहे? आता या काळामध्ये कशी वागणूक आहे? मी, माझी आई, माझे बाबा, मी मागे खूप आणि एक एवढीच मर्यादित आहे ना. त्याला जीवन म्हणतात का? नाही, जीवन नाही म्हणा. की एखाद्या गोठ्यामध्ये जर गाईला चारा जर टाकला तर ती गाय म्हणते का माझ्या वासराला द्या म्हणून, माझ्या बछड्याला द्या म्हणून? नाही म्हणत. तिचं नाव आहे, तिला समजत नाही. पण आज आपल्याला ईश्वरानं सर्व प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे. आणि ते ज्ञान कशातून भेटून राहिलं आपल्याला? ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणातून. आपण जर शिकलोच नसतो, आपण जर सुशिक्षित झालोच नसतो
एवढ्या पुस्तक मर्यादित न ठेवता महान मानवाचे महापुरुषांचे विचार आपल्या लेखणीतून म्हटल्या जाते की जेव्हा आपण हाताने पेन लिहितो ते आत्मसात राहते, शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या आठवणीत राहते. का तर आपली जे 5 इंद्रिय आहे, हात कान डोळे पापे, हे 5 इंद्रिय त्या आपल्या लिखाणामध्ये लागतात आणि जेव्हा आपली लिखाणामध्ये लागतात ते आठवण आपल्या स्मरणामध्ये शेवटपर्यंत राहते. म्हणून त्यासाठी महापुरुषांचे विचार आपण असेच कोणतेही कार्यक्रम करत असताना लिखाणाच्या स्वरूपात आणायचे. आणि आपण जर एक वेळ जर लिखाण सुरुवात जर केली, आता ती मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले, लेखक झाले, लेखिका झाले, विचार आपल्याला नेहमी आत्मसात करायचा नाही, आपला धर्म सुरू नाही. आता तुम्ही बरेचसे आता कार्यक्रम पाहत असाल की स्वामी विवेकानंद शिकागोला गेले, एवढी मोठी सभा, पण त्यांनी आपली संस्कृती सोडली का? असं तुम्हाला माहित असेल ना. त्यांचे काय माहित आहे, त्यांनी काय केलं होतं की एवढे मोठे धर्मग्रंथ, सर्व संप्रदायाचे धर्मग्रंथ ठेवले आणि सगळ्यात खाली आपली गीता ठेवली. सगळे हसायला लागले, अरे भारतीय संस्कृती किती नीच आहे, किती कमी आहे, तिला सगळ्यात खाली ठेवलं. पण स्वामी विवेकानंदांमध्ये संयम होता, भारतीय संस्कृती त्यांच्या जीवनामध्ये होती. ते मौन राहिले, शांत राहिले. पण सर्व ते हसल्यानंतर आणि त्यांचा तो सर्व प्रोग्राम झाल्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला म्हटलेलं आहे की फक्त खालची जी गीता आहे तुम्ही मला फक्त काढून द्या, वरचे ग्रंथ कसे ठेवा आणि खालची गीता मला काढून द्या. जशी ती खालची गीता काढली तसेच ते सर्व ग्रंथ खाली पडले. आधार कोणाचा होता? आपल्या संस्कृतीचा. म्हणजे अशी परिस्थिती झाली. आज तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे. आपली संस्कृती किती महान आहे की परदेशातले जपान, इराण जे लोक आपल्याकडे येऊन आपल्या ज्ञानेश्वरीवर, भगवद्गीतेवर, तुकाराम गाथेवर PhD करत आहेत आणि ते शिक्षण त्यांच्याकडे देत आहे. आणि आज आपण त्यांची संस्कृती आपल्याकडे घेत आहे. शिकायचं, शिक्षणानं विचाराच्या धारा बदलतात, माहिती होते. आज तुम्हाला, आज आपण इथं बसलेलो आहोत तर आज आपल्याला जपानची माहिती मिळते का? सायन्स आहे, ठीक आहे. पण ह्या जर गोष्टी आपण जर आपल्या संस्कारानं जर केल्या तर त्याच्यावर भरपूर फायदे होतात. बोलायला भरपूर आहे, कारण वेळ कमी आहे. तर एवढे बोलून मी माझे त्यानंतर आम्ही सर्वांनी येथे जिजाऊ वंदना सादर केली. काय जय जिजाऊ जय शिवराज, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराज, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराज, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, वंदे मातरम, सावित्रीबाई फुले की जय, माता जिजाऊ माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. त्यानंतर येथे भैरवीताईंचं सुद्धा भाषण झालं. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते. तसेच मंचावर उपस्थित असलेल्या लताबाई चिपटे, तालुकाध्यक्ष, विद्यानिकेतन स्कूलच्या संचालिका प्रीतीताई ठाकरे, सोबतच शहर उपाध्यक्ष पद्माताई हिंगणकर, आपला सर्वांना नमस्कार. तसेच खेडेकर सरांच्या आदेशानुसार आज आपण नुसतं ही जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, ही नुसतं कागदोपत्री किंवा नुसतं फोटोला हार घालून साजरी करायची नाही आहे. कारण आज लता चिपटे मॅडमने तुम्हाला जे काही इथे थोडंसं काही नॉलेज दिलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली आहे. हा त्याचा मागचा उद्देश आहे की तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले नुसतं पुस्तकापुरते माहिती नाही पाहिजे किंवा फोटोपुरते माहिती नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला त्यांचे विचार आत्मसात करता आले पाहिजे, तसं वागवणूक तुम्हाला देता आली पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये हे उपक्रम राबवले जात असतात. त्यानंतर या शाळेमधील एका विद्यार्थिनीचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने या कार्यक्रमात एक छोटंसं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं.
तर मंडळी, असा होता महात्मा ज्योतिबा फुले जयंतीविषयीचा आजचा ब्लॉग. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.